ॲग्रो विथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 82,000 शेतकऱ्यांच्या खात्यात हे 58,53,00,000चा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यात हा वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या दिवशी हा पीक विमा नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यात ही वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, पाहूयात की कोणत्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात ही वर्ग करण्यात येणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरांमुळे शेती पिकांचे नुकसान हे झाले होते। तर यातील बाधित 82,698 शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी पद्धतीद्वारे 58,53,11,000 इतका निधी हा जमा करण्यात आला आहे। तर अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरांमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची मदत बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ उपलब्ध व्हावी याकरिता शासनास्तरांवर ई पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले आहे। तर जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे 2023 मधील अवकाळी पाऊस, मान्सून ऑक्टोबरमध्ये 2021 मध्ये, सप्टेंबर ऑक्टोबर 2022, त्याचबरोबर जून जुलै 2023 यामध्ये अतिवृष्टी व पुरांमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची मदत बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी याकरिता ई पंचनामा पोर्टलवर तालुका स्तरांवरून आतापर्यंत 1,76,201 बाधित शेतकऱ्यांना यांच्या याद्या या अपलोड करण्यात आल्या असून जिल्हा स्तरांवरून या नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहेत। तर आतापर्यंत शासन स्तरांवरून डीबीटी पद्धतीद्वारे 82,698 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात 58,53,11,141 इतका निधी हा जमा करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, हा निधी कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला आहे व उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच हा निधी वितरित करण्यात येणार आहे। तर बाधित शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बंद असणे किंवा ई-केवायसी न करणे, आधार बँक खात्याशी लिंक नसणे व बाधित शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण किंवा ई-केवायसी केली नसल्यामुळे अजूनही 80,722 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात मदत ही वितरित करण्यात आलेली नाही। तर शेतकऱ्यांनी तालुका कार्यालयावर व तलाठी यांच्याकडून विके नंबर तसेच प्राप्त करून जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण किंवा ई-केवायसी करणे हे बंधनकारक आहे। तर त्यानंतरच शासन स्तरांवर मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवरती ही वळती करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत ही शेतकऱ्यांना मिळाली नाही, त्या शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावरती जाऊन आपले आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करणे हे बंधनकारक आहे। तर ई-केवायसी व आधार कार्डला बँक खाते हे लिंक केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ही वर्ग करण्यात येणार आहे। तर ही केली आहे। तर मित्रांनो, या 80,722 बाधित शेतकऱ्यांच्या हे काम केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ही लवकरच पीक विमा नुकसान भरपाई, अतिवृष्टी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यात ही वळती करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आजची ही माहिती पण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन अतिवृष्टी व पीक विमा संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद।